हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? मस्त ना? मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा। आणि प्रथम मी माझ्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। चला तर आज मी स्पेशल काहीतरी रेसिपी बनवणार आहे। रेसिपीचं नाव आहे मॅगी। कारण देवांशी रोज करते की मम्मा तू रोज मला भाजी पोळी देते टिफिनला, तर मी खूप म्हणजे मला कंटाळा यायला लागला रोज रोज स्कूल मध्ये भाजी पोळी देते। आज काहीतरी स्पेशल बनवतो मी, तिथे स्पेशल काही बनवणार नाही, चटपटीत अशी मी मॅगी बनवणार आहे। पण ती म्हणजे नेहमी जसं बनवते ना मी साधी सिंपल, आज तशी नाही बनवणार आहे, थोडीशी झणझणीत बनवणार आहे। म्हणजे एवढी पण झणझणीत नाही, एकदम नॉर्मल तिखट असे मी थोडीशी मॅगी बनवणार आहे। आणि तुम्ही देखील तशी मॅगी ट्राय करू शकता, तुमच्या मुलांना खाऊ घालू शकता। चला तर पण आपण प्रथम मॅगी बनवूया। हे मटर आहे, कांदे, परत टोमॅटो, एक मिरची आणि मॅगी आणि हा मॅगी मसाला। आता मी या ठिकाणी राई टाकलेली आहे, ती छान अशी तडतडू द्यायची बघा। आता मी अगोदर कांदे टाकले, कांदे छान असे परतून घ्यायचे। कांदे टाकल्यानंतर टोमॅटो टाकायचं, त्याच्यानंतर टोमॅटो टाकल्यानंतर आता थोडं गरम पाणी घालायचं आणि गॅस फुल करायचा। ही बघा मॅगी टाकल्यानंतर छान अशी उकड येईल आणि मॅगी खूप छान लागेल। हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? मस्त राहा, खुश राहा आणि आनंदी राहा। चला तर आज छान घरातलं संध्याकाळचं जे काम होतं, जे रुटीन होतं तेही आवरलं गेलं आहे, स्वयंपाक झालेला आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाप्पासाठी जे मोदक बनवले होते मी, ते मोदक देखील झालेले आहेत आणि बाप्पांना नैवेद्य देखील दिलेला आहे। चला तर आता आम्हाला आरती करायची आहे। बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवले, मस्त बाप्पाला नैवेद्य दिला। गणपती बाप्पाची आरती देखील झालेली आहे, घरातलं काम देखील आवरलं गेलेलं आहे, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे। चला तुम्हालाही गुड नाईट, बाय, टेक केअर।